साताऱ्याच्या मान तालुक्यातील दहिवडीसह एकंदरीत तालुक्यातील सर्वच नागरिक स्मार्ट मीटरमुळे मेटाकुटीला आले आहेत. स्मार्ट मीटर सर्वसामान्यांना सक्तीचे नसतानाही ग्राहकांच्या परस्पर स्मार्ट मीटर बसवण्यात येत असल्याने आणि पूर्वीपेक्षा दुप्पट तिप्पट लाईट बिल येत असल्याने दहिवडीतील नागरिकांनी दहिवडीतील महावितरणच्या शाखा अभियंत्यांना पत्राद्वारे कळवले होते. जुने मीटर सुस्थितीत असतानाही चुकीची माहिती देऊन विनापरवानगी नवीन स्मार्ट मीटर बसवले आहेत. या नव्या स्मार्ट मीटरपासून कोणताही फायदा झालेला नाही. उलट 3 महिन्यांपासून व्हॉट्सअपचा वापर तसेच आलेले बिल बघणे आम्हाला शक्य नाही. बिल भरण्यास विलंब झाल्यास विनासूचना वीज पुरवठा बंद केला जात आहे. वीज बिल वापरापेक्षा अधिक येत आहे. स्मार्ट मीटर बसवण्यास महावितरणाचा अधिकृत कोणताही कर्मचारी हजर नव्हता. यामुळे सदरचे स्मार्ट मीटर बदलून जुन्या मीटर बसवून द्यावेत अशी मागणी करूनही महावितरणाकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने 2 दिवसात स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसवावेत, अन्यथा उपोषण करण्यात येईल असा सज्जड इशारा दहिवडीतील नागरिकांनी महावितरणाला दिलेला आहे. राज्याचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वोच्च असलेल्या विधानभवनात सर्वसामान्यांना स्मार्ट मीटर सक्तीचे नसून शासकीय कार्यालय महावितरणाच्या अधिकाऱ्यांना ते सक्तीचे असल्याचे सांगण्यात आले. परंतु दहिवडीतील महावितरणाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ते सक्तीचे केल्याने दहिवडीतील नागरिक आक्रमक झाले आहेत. खाडे म्हणून वायरमन आले होते. खूप जबाबदारीनं बोलले. मी सुद्धा जबाबदारीनं सांगितलं त्यांना की मला स्मार्ट मीटर नको आहे. त्यांना मी नेक्स्ट टाईम परत एक आठवड्याने आले त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं की तुमचा स्मार्ट मीटर बसवायला सांगितलेला आहे. त्यावेळेस मी त्यांना मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ पण दाखवला की असं आहे की त्या स्मार्ट मीटर बसवणं जबरदस्ती नाही. तरी त्यांनी त्याची नंतर येऊन काय म्हणते 21/4ला मला हे नोटीस दिलं की तुम्हाला स्मार्ट मीटर बसवणं गरजेचं आहे आणि तुमची काय शंका असेल ते इथं नमूद केलं आहे. त्यावेळी इथं की हा गैरसमज आहे, लाईट बिल जास्त येणं वगैरे, तुमची शंका असल्यास आम्ही निरसन करू. जे याच्यात मुद्दे दिलेत का नाही तुम्ही कायदेशीर, याच कायदेशीर पद्धतीनं आम्हाला व्यवस्थित करून द्या. लाईट बिल येतं आहे 1300 रुपये, 1300-1400. आत्ताचं आलेलं लाईट बिल आलं आहे 2870 रुपये. आणि जुनी बिल बघा तुम्ही 1500, 1300, 1500, 1700, 1500, 1700च्या वर तर बिल गेलं. आणि आता हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तिसरा मुद्दा आहे हा पिंगळीतला आहे. पिंगळीतला हा झाला दहिवडी मधला, हा पिंगळीतला आहे. इकडं बाहेरचे मेहमानगडातले असते लेटर पण बघा जबाबदार व्यक्तीनं असं कोणीही दिलेलं नाही. सहाय्यक अभियंता असं त्याच्यावरती बिल आणलं तुमचं ₹740 रुपये जुनं बिल. नवीन बिल आलेलं आहे 1650. 1700 म्हणजे तिप्पट बिल आले. आता हे पण दिलेलं आहे लेटर सही शिक्का नाही. आता ह्यांना 10 दिवसात 200 युनिट आलेलं आहे स्मार्ट मीटर बसवल्यावर. 10 दिवसात 200 युनिट. हा माणूस आता काय रेल्वे चालवतो त्याच्यावर का काय मला माहिती. गेल्या महिन्यात 200 ह्या महिन्यातलं लाईट बिल 8700. हा एज आहे ना सर आहे हा कॅमेरा. आता सर्वसामान्य गरीब कुटुंबातली मुलं आहे ती काय करू शकतात साहेब? तुमच्यासारख्याला पगार ह्याचा सगळा इन्कम या बिल भरण्यातच जातोय. शेतीवरती सगळं काय करू शकतात ती मुलं? नाही आमचे सगळे मुद्दे तुम्ही ऐकून घ्या. आम्ही सांगायला आलोय, ऐकून घ्या. त्या दिवशी आम्ही कापसे साहेबांना सांगायला आलो, अतिशय उद्धट वागणूक मिळाली आम्हाला आणि अक्षरशः हाकलून दिला. असं झालेलं आहे, रिअलमध्ये झालेलं आहे. परवा हाकलून दिलं. शेवटी आम्ही इथून निघून गेलो. आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. आम्हाला आज अपेक्षा आहे तुम्ही आमच्या प्रश्नांची उत्तरं द्याल. श्रीकांत पतंगराव जाधव. ग्राहकांना आधी तुम्ही नोटीस का नाही दिली स्मार्ट मीटर बसवायचे, त्याचे फायदे तोटे काय आहेत ते, त्याचा वापर कसा करायचा कसा नाही करायचा, विदाऊट परवानगी कशी काय बसवली? एका सेकंडचे नाही. आम्ही 10 मुद्दे घेतले. 10तले एक नगरपंचायत असून सुद्धा, नगरपंचायत एरिया असून सुद्धा इथं मीटर चेकिंगची व्यवस्था नाही. इथल्या माणसाला वडूजला जावं लागतं. तालुक्याचं ठिकाण नगरपंचायत ठिकाण. दोनच पद्धती आहे. एक तर तुम्ही सिरीज मध्ये मीटर बसवताय, तो स्मार्ट मीटर आणून दुसरा सिरीज मध्ये बसवताय. अदरवाईज तुम्ही लॅबला टेस्टसाठी पाठवताय.
त्याच्यातून कसं प्रूफ होतं की बाबा हे मीटर बरोबर आहे किंवा मीटर हा जुना मीटर रिडिंग चुकी देतो ना आता मीटर एकदम रिडिंग करेक्ट देतोय. म्हणजे जुनी बिलं 600, 800, 1000 येत होती ते आता वाढत आता मला वाटतं 3000, 4000, 5000 तिप्पट झाली. मग असं काय जुने मीटर म्हणजे पहिले चुकीचेच होते. स्मार्ट मीटर तुम्ही आणलेत आणि पहिली गोष्ट तर कमर्शियलला ठीक आहे मीटर स्मार्ट मीटर बसवतात पण जे घरगुती मीटर आहे त्याच्यासाठी कुठला GR आणि कुठला गव्हर्नमेंटने दिलाय ते एक आम्हाला पूर्ण आम्हाला GR द्या किंवा देवा गव्हर्नमेंटने हा GR दिला नाही. व्हॉट्सअपला तर तुम्ही बिल पाठवू नका. जुनी जी पद्धत होती तीच पद्धत ठेवा. घरी बिल द्या. लहान पोराच्या जरी हातात आलं तरी त्याला कळतं हे बिल MSCB झालेलं आहे. काय होतं ऑनलाईन करायला त्याच्यात टॅक्स लागतो 3-4 रुपये एक्स्ट्रा जातात ते. काय मोठं बिल असेल तर 10 रुपये नाही, नाही, काय इथपर्यंत आम्ही पहिल्यांदा आलोय महावितरणमध्ये. आम्ही व्यवस्थित. अख्ख्या आयुष्यात पहिल्यांदा महावितरणमध्ये आलो. सगळे लोक कामधंदा सोडून 11 वाजल्यापासून इथं बसले. बसले. कर्मचारी हजर नाहीयेत वेळेमध्ये. आणि लाईट कट केल्यामुळे तुम्ही 45 दिवसात लाईट कट करताय त्याच्यामुळे त्यांना काही पण कोणती बिल भरणंच आहे. तुम्ही काय बिल भरल्याशिवाय लाईट चालू करत नाही. माणसं अंधारात मिळली तरी तुम्हाला काय MSCB ला काय फरक पडत नाही आपलं महावितरणला. नाही नाही आपण फोन केल्यावर यांचं म्हणणं असतं की तुम्ही महावितरणच्या ऑफिसला अर्ज करा. म्हणजे प्रत्येक वेळेस आपण फोन केला आपल्या अडचणीसाठी की यांचं म्हणणं असतं की तुम्ही महावितरणच्या ऑफिसलाच आहे. त्याशिवाय अडचण म्हणजे होणारच नाही दिवशी. कंपल्सरी नाही बसवायचं तरी जबरदस्तीने का बसवले जात आहे. बरं त्याच्यावरती तुम्हाला जर तुमच्याकडे टेस्टिंग रिपोर्ट मागितला तर डायरेक्ट तुम्ही टेस्टला लॅबला घेऊन जाताना तुम्ही डायरेक्ट ओके देता मीटर. ग्राहकाला काय त्याची माहिती आहे की बाबा हा नक्की ओके मीटर आहे की फॉल्टी मीटर आहे की तुम्ही ते जबरदस्ती यंत्रणा राबवताय. त्याच्यावरती कोणी आम्हाला क्वेश्चन झालं 1 महिना झाला कुठल्याही अधिकाऱ्याने आतापर्यंत त्याच्यावरती रिप्लाय सुद्धा केला नाही. म्हणजे हे तुमची रिस्पॉन्सिबिलिटी घेण्याची पद्धत आहे. म्हणजे जनतेला म्हणजे सामान्य आम्हाला उपोषण करून जर नाही भेटत नसेल एखादा तुम्ही आन्सर देऊ शकत नाही. सामान्य माणूस इथं आल्यानंतर त्याला काय आन्सर देणार. आम्हाला हाकलून दिलं त्यांनी. ही काय आपली पद्धत आहे का तुम्ही इथं आल्यावर आम्हाला हाकलून दिलं म्हणजे सर. प्रायव्हेट कंपनी आहे शासनाची कंपनी आहे का लोकांना इथे यायचा अधिकार नाही काहीतरी असं. तुमचे कर्मचारी का नव्हते स्मार्ट मीटर बसवताना? लोकांना नोटिफिकेशन नाहीये, नोटीस दिलेल्या नाहीये, जुन्या मीटरचे फोटो कमीत कमी नवीन आम्ही हे उपकरण बसवतोय. ह्याचे हे नवीन फीचर आहेत. ह्यात हे येणार आहे. त्याच्यानंतर आता- अहो 3-3 महिने माणसांना कळत नाही त्यांच्या व्हॉट्सअपला बिल आता जी तुम्ही ऑटो सिस्टम आणि मेन गोष्ट आता जी ऑटो सिस्टम चालू केली तुम्ही की मीटर चालू केल्यानंतर तुम्ही 1 महिना आणि आणखी 15 दिवस 45 दिवसामध्ये पेमेंट नाही भरलं तर ऑटोमॅटिक लाईट कट होते. मग ही काय तुमची काय हे काय सिम कार्ड आहे का मला सांगा. सिम कार्ड संस्था आहे का बाबा लाईट गेली ते चालते. इथलं सामान्य वर्ग आहे गोरगरीब वर्ग आहे दुष्काळी भागातले वर्ग आहे. सपोज एखाद्या माणसाला ऑनलाईन भरता येत नाही काय येत नाही त्या माणसाने अंधारात राहायचं का. ऑटो सिस्टमचं तुमची काय तर तुम्ही राबवली किती योजना की बाबा ऑटो सिस्टम चालू केली या दिवसात आतमध्ये लाईट बिल भरावं लागतं असं कुठलंच तुम्ही ग्राउंड लेवल डायरेक्ट कट करता Direct cut होते. अशिक्षित लोक आहे ज्यांना आणि इथं साहेब, या मान तालुक्यातले अनेक प्रश्न संदर्भात लोक तुमच्याकडे आलेले आहेत आणि तुमच्याकडे त्या तक्रारी पण मांडलेल्या आहेत आणि त्या संदर्भात तुम्ही त्यांना काय सांगू इच्छित आहे आणि तुमच्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. आज उपविभाग कार्यालय देवडी येथे स्वाभिमान शेतकरी संघटनेचं लोड शेडिंग आणि इतर काही चर्चा गोष्टीवर उपोषण होतं. त्या अनुषंगानं प्रथमतः मी लोड शेडिंग संदर्भात वरिष्ठ कार्यालयास त्या संदर्भात पाठपुरावा केला होता. त्याचा मेसेज पण आलेला आहे. त्याच्यानंतर दुसरे जे काही प्रॉब्लेम आहेत ते सर्वे करायला पाठवलेले आहेत. आरबनचे मॅडम जे आहेत आमच्या आणि त्यांचा जनमित्र तो आणि काही आता जे शेतकरी बांधव उभा आहेत किंवा ग्राहक आहेत त्यांचा मीटरचा प्रॉब्लेम आहे तर त्याचे इतंभूत डिटेल्स आम्ही घेतलेले आहेत. त्याची माहिती काढून प्रत्येक ग्राहकाला आम्ही फोनद्वारे त्यांची माहिती देतो. आता स्मार्ट मीटरची दस्तर खुद्द ऊर्जा मंत्र्यांनी सांगितलं की स्मार्ट मीटर सर्वसामान्य सक्तीचे नाहीत परंतु तुमचेच अधिकारी कापसे म्हणून त्यांनी काल ग्राहकांना अरेरावी करून स्मार्ट मीटर संदर्भात सांगितलंय आणि अदानींनी जे ते ठेका घेतलेला आहे ठेकेदार ते आहेत. मग कशासाठी ग्राहकांवर तुम्ही सक्ती करताय आणि त्यांचे आर्थिक प्रमाणात त्यांना बिलातही वाढ होते डबल टिबल बिल येत आहे. मग कशा संदर्भात नक्की महावितरणकडनं त्यांची लूट चालू आहे काय सांगाल. नाही तर ते थोडी माहिती घेतो की कापसे साहेबांकडून कोणाला काय बोलणं झालं किंवा काय ते. आणि राहिला विषय मीटरचा तर उद्या आमच्या डेप्युटी साहेब उद्या हजर होणारच आहे. त्यांच्याशी मी शेतकरी बांधवांशी आता चर्चा केल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून त्या संदर्भात तुम्हाला अवगत करेन. आता काल कापसे तुमचे जे कर्मचारी आहेत ग्राहकांना अरेरावी केली काय कारवाई करणार आहे तुम्ही.
नाही, ते वरिष्ठ कार्यालयाशीच आम्ही संपर्कच काही करून टाकतो. आता दुसरी गोष्ट, कालच रासपच्या वतीनं घंटानाद आंदोलन केलं होतं लोड शेडिंग संदर्भात, परंतु अद्यापही 2-3 दिवस लोटले तरी अजून परिस्थिती जैसे आहे. त्या संदर्भात आता सी साहेब आणि एक्झिक्युटिव्ह साहेबांशी पण चर्चा केली आहे. त्यांचा तसा मेसेज येतोय, त्यानुसारच आपण कारवाई करतोय लोडशेडिंग संदर्भात. आज आम्ही महावितरण येथे स्मार्ट मीटर विना परवानगी न घेता बसवल्याबद्दल माने इथले जे आता कार्यकारी अधिकारी आहेत दहिवडी यांची भेट घेतली. यांच्या समोर आमच्या स्मार्ट मीटर बाबतीतल्या समस्या मांडल्या. गेल्या 3 महिन्यापूर्वी परवानगी न घेता घरी जे स्मार्ट मीटर प्रत्येकाच्या बसवलेलं आहे त्याचे 3 महिन्यानंतर आता जे फीडबॅक येत आहेत ते अतिशय खराब आहेत. बिल वाढवून येत आहेत, जवळपास तिप्पट बिल आम्हाला येत आहेत. तर आमचे मागण्या होते की आम्हाला स्मार्ट मीटर नकोय, प्रीपेड पण नकोय, पोस्टपेड पण नकोय. आम्हाला जे जुनं मीटर आमचं होतं तेच आम्हाला पाहिजे. आणि जे बिल व्हॉट्सअपवर पाठवत आहेत, व्हॉट्सअप चालवणं काय प्रत्येकाला शक्य नाही. त्यामुळं बिल सुद्धा जुन्याच पद्धतीनं आम्हाला प्रिंटेड द्यावी त्यांनी. आणि कुठल्याही प्रकारचं मीटरमध्ये सिम कार्ड नसावं. जर तुम्ही बसवणारच असाल स्मार्ट मीटर तर त्यात सिम कार्ड नसावं. त्याच्यावर रिडिंग येतच आहे, तुम्ही ते रिडिंग घेऊन जावा आणि आम्हाला प्रिंटेड बिल द्या. आम्हाला कोणत्याही प्रकारचं प्रीपेड किंवा पोस्टपेड हे स्मार्ट मीटर नकोय अशी आमची मागणी. आणि आमचे जे बिना परवानगी न घेता आणि महावितरणचा कर्मचारी हजर नसताना तिथं जे स्मार्ट मीटर बसवलेले गेलेले हे स्मार्ट मीटर काढून आमचे जुने मीटर पूर्ववत बसवून द्यावे अशी आज आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. आणि त्यांनी आम्हाला 3 दिवस वेळ मागितला आहे आणि 3 दिवसानंतर ते आम्हाला याबद्दल माहिती करून आम्हाला देणार असल्याचे सांगितले. या बाबतीत भरपूर आम्ही जेव्हा इथं आलो तेव्हा भरपूर ग्राहकांच्या तक्रारी आम्हाला इथं दिसल्या. भरपूर ग्राहक इथं आले होते, त्यांनी सुद्धा त्यांच्या स्मार्ट मीटरच्या तक्रारी त्यांच्या ग्राहक नंबर सहित इथं त्यांच्याकडे दिलेले आहेत. आणि त्याबद्दल त्यांनी आम्हाला 3 दिवसाचा वेळ मागितलेला आहे. त्यांनी आम्हाला 3 दिवसानंतर स्मार्ट मीटर जुने जे होते आमचे ते बसवून देण्याबद्दल जर समाधानकारक कुठलंही पाऊल घेतलं नाही तर आम्ही उपोषण करणार यावर एकदम ठाम आहे. आणि त्यांनी आमचे जुने मीटर पुन्हा बसवून द्यावे अशी आमची मागणी. महावितरणचा एक भोंगळ कारभार इथे समोर आलेला आहे. भरपूर ग्राहक आले होते की ज्यांच्या मीटरचे स्मार्ट मीटर संदर्भामध्ये तक्रारी होत्या. कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवले आहेत. इथे महावितरणाचा कोणताही कर्मचारी स्मार्ट मीटर बसवताना हजर नव्हता. मीटर चालू असताना लोकांचं म्हणणं असं आहे की फॉल्टी मीटर म्हणून बिलावरती येत आहे. काही सर्व बिल हे व्हॉट्सअपवर येत आहेत. काही अशिक्षित लोक आहेत, त्यांना ते वाचता येत नाहीये, बिल कुठं भरायचं ते समजत नाहीये. आणि जर त्यांनी बिल भरलं नाही तर त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता 15 दिवसाची नोटीस न देता लाईट कट केली जात आहे. त्यामुळे लोकांच्या घरामध्ये सर्व प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. लहान मुलांचं शिक्षण आहेत, आजारी लोक आहेत, या सर्व लोकांना लाईटची गरज आहे. महिलांना या संदर्भामध्ये खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागत आहे. त्या संदर्भात आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि 3 दिवसाच्या मुदतीमध्ये समाधानकारक उत्तर देतील अशी आमची अपेक्षा आहे. 3 दिवसानंतर जर यांनी समाधानकारक उत्तर नाही दिलं तर लीगल नोटीस पाठवायची असं लोकांचं म्हणणं आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.